शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि महिलांना पण नमस्कार। महिलांना यासाठी का बऱ्याचशा शेतकरी महिला पण खूप आहेत त्यामुळे। आणि मित्रांनो हे फक्त आपलं 1.5 वर्षांचं झाड आहे। आज 31 मे 2026, आज मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे। आपल्या ह्या झाडावरती किती आंबे लागलेले आहेत बघा। एकदम जबरदस्त मोहर आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये कैऱ्या लागलेल्या आहेत। आपण ह्या कैऱ्या सगळ्या मोजूया आणि आपला भागही बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला पंजन आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकतात। वर्षातून 2 ते 3 वेळा येणारा हा जैन आंबा आहे। मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण या सर्व कैऱ्या मोजूया। आता बघा इथून सुरुवात करू आपण। ही पहिली वरची कैरी, त्याच्या खाली 4 कैऱ्या आहेत आणि इकडच्या बाजूला 3 कैऱ्या आहेत, म्हणजे 4 आणि 4 8 कैऱ्या झाल्या। या 8, याच्या शेजारी इथे ही 9वी कैरी, या खाली 2 11 13, तिकडे 2 15 16 17 18 18, त्यांच्या पाठीमागे इकडे 18 आणि 2 20 20, या इकडच्या खालच्या या 20, त्याच्यावरती 22, इकडे 2 24, या 2 26 26 आणि इकडे ह्या 3 कैऱ्या आहेत। 26 आणि 3 29 या एका झाडाला। मित्रांनो झाड बघा केवढं तरी आहे, फक्त 1.5 वर्षाचं झाड आहे मित्रांनो। आणि या 1.5 वर्षाच्या झाडाला 29 कैऱ्या आणि बाकीच्या तर काही तुटून गेल्या छोट्या छोट्या। तर अशा पद्धतीने जर आपण या झाडांची लागवड केली तर आपल्याला शाश्वत आणि भरघोस उत्पन्न मिळू शकतं। हे बघा आता त्याच्या शेजारचं झाड आहे, त्याच्या शेजारच्या झाडाला मोहर पण लागलेला आहे बघा। आणि इकडच्या बाजूला इकडे सेटिंग पण होताना दिसते बघा, इथे वरती मोहर लागलेला आहे या बाजूला। चला आपण जवळ जाऊन बघूया। हे बघा तुम्हाला दाखवते इथं, हे बघा सेटिंग होते, वरती मोहर लागलेला आहे। इकडच्या बाजूला ही छोटी कैरी आहे आणि या छोट्या कैरीच्या शेजारी इथे मोहर लागलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीने हे बघा मोहर आणि मोहरच्या शेजारी लगेच कैऱ्या लागलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने जर आपण मिश्र फळबाग शेती केली, मिश्र फळबाग शेतीमध्ये बघा आपला हा सदाबहार पेरूचा प्लॉट आहे आणि मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यालासुद्धा खूप कळ्या लागलेल्या आहेत, बहार लागलेले आहे। आता हे बघा इकडचं हे शेजारचं झाड जर बघितलं तर ह्या झाडाला हे बघा इथे ही एक कळी आहे, वरती 2 कळ्या आहेत, म्हणजे 2 आणि 1 3, इकडे ही एक 4 4, इथे 3 आणि इकडे 2 5 5 आणि 4 9, हे इकडं वरती जर बघितलं तर बघा किती कळ्या लागलेल्या आहेत। सेटिंग होतो हा आंबा पूर्ण आंब्याला। हे बघा इकडच्या बाजूने, हे बघा ह्या बाजूला इकडं खूप साऱ्या अशा कळ्या लागलेल्या। हे बघा इकडं प्रत्येक फांदीला कळ्या लागलेल्या आहेत आणि त्याच्या पलीकडच्या झाडाला जर बघितलं तर आंबेच आंबे आहेत। तर अशा प्रकारची शेती करा आणि शाश्वत उत्पन्न मिळवा। तुम्हाला आंब्याचा बाग लागवड करायचा असेल, तुमची शेती डेव्हलप करून पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करा। काही शेतकरी हे आपल्या बिझनेस करण्यासाठी किंवा नोकरीच्या माध्यमातून बाहेरगावी असतात किंवा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये असतात। तुमची शेती असेल, शेती पडीत असेल, पाणी पण आहे, तुम्हाला शेती आहे, पाणी आहे आणि तुमची क्षमता पण आहे हे करण्याची, तर आपण आंबा बाग लागवड करून देतो। लागवडीपासून ते माल विक्री करेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करतो। त्यामुळे नक्की संपर्क साधा। धन्यवाद। तसेच आपण इकडे बाउंड्री फार्मिंगला पूर्णपणे महोगनीच्या झाडांची लागवड केलेली आहे। पेरू आणि आंबा एकत्र लावलेला आहे आणि बाउंड्री लाईनला पूर्णपणे नारळ आणि महोगनीची झाडं लागवड केलेली आहेत। आमचा प्लॉट बघायला नक्की या।